राम राम सगळ्यांना, पुन्हा एकदा सागर नवीन एका व्लॉग मध्ये. तर हा डे 2 आहे अयोध्यामधला. काय नाही बोला, काय नाही चालतं, काय असं काही नसतं, बोल ग. तर डे 2 अयोध्यामध्ये आम्ही आज इथेच आहोत. आता सध्या आम्ही इथं नाश्ता करतोय, हे असंच काहीतरी बनवून खातोय. तर आम्ही त्यानंतर खाल्ल्यानंतर आराम केला मस्त. कुठे जायचा प्लॅन नव्हता, कालच सगळं पाहून आले. आणि तर मनी पर्वत वगैरे तिथं काही जायची इच्छा नव्हती आमची. असं एक दिवस आम्ही बफरसाठीच ठेवलेला होता हा, तसं या आरामासाठी वगैरे किंवा शॉपिंगसाठी. यानंतर आम्ही शॉपिंगलाही जाऊ संध्याकाळी आणि रात्रीचा व्ह्यू पण बघू राम मंदिराचा, की तिथं गेल्यावर काय रात्रीचा कसा व्ह्यू आहे. तर आणि त्यानंतर मग काय नाही, रात्रीची ट्रेन पण आहे किंवा सकाळची पण आहे. तर बघू, सकाळची पकडू एखाद्या वेळेस. गजब ड्रायव्हर आहे भाई, गजब. इकडून बघा. तर आता सध्या आम्ही अयोध्येत आमचा रेल्वे स्टेशन पाहायला जातोय, कारण की ते रेल्वे स्टेशन एकदम झकास केलं आहे म्हणे, की तिथं एअरपोर्टसारखं केलेलं आहे म्हणे. ते आता पाहून येऊ, तेही कवर करूया म्हटलं. जरा आजच्या दिवसात आपण काही पाहण्या होऊन जाईल, तसं शॉपिंग वगैरे करणार जाऊ संध्याकाळी. लेट्स सी. करू ना मग. मध्ये व्ह्यू एकदम सही केलेला आहे. आता नाही दिसत आहे, कॅमेरामध्ये रिफ्लेक्शन येईल सगळं. तर इथून पण बाहेर आल्यावर ऑटोज वगैरे आहे. जर कोणी येत असेल अयोध्या धामवरनं तर ऑटोला सांगायचं डायरेक्ट मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल. त्या तिथं जाऊन रूम घ्या, ती रूम पण दाखवतो. त्या रूमचं सगळं डिटेल्स टाकून देईल सेपरेट व्हिडिओमध्ये. तर हे असं आहे इकडे. इथे दुकानं पण आहे, खाय प्यायची वगैरे सगळी. फिरत आम्ही इकडे मेन पथवाला आले. याला रामपथ काहीतरी म्हणता. काय बघायचंय तिकडे? ही नुसती शॉपिंग, डायरेक्ट नुसतं काही दिसलं की आम्ही बघता घेत नाही आहे जास्त काही. माझ्या बॅगवर ज्या बॅचेस आहे ना, द्वारका तिथे गेला तर याच्या, त्या बघतोय मी भेटल्या तर त्या घेऊन घेईन मी. तुम्हारे भाई ने गॉगल ले लिया 60 रुपीज में 60. अरे माझा घरी जाऊन गेला होता म्हणून नवीन घ्यावा लागला. आम्ही आता बिर्ला मंदिराजवळ, बिर्ला मंदिर आणि इथंच ती धर्मशाळा पण आहे. बट आमच्या ऑटोवाल्याने आम्हाला जोल करून दुसरीकडे घेऊन गेला. आम्हाला तर काही चान्स नाही मिळाला इथे थांबायचा. बट ही बिर्ला धर्मशाळा आहे इथे. मेन रोडावरच डायरेक्ट यायचं आणि तर राहून जायचं मस्त. बाई तर व्लॉगिंग करायला काही वाटतच नाही. कोणाला मराठी कळतच नाही म्हणून नुसतं बोलत राहा, काही कळत नाही. बघितलं का बाई, जे प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये होतं ना, तेच बाबा आहे ते इकडे फेमस झाले होते ते रीलमध्ये. ही एंट्री आहे बाई राम मंदिराची जनरलसाठी. आम्ही जे गेलो होतो ना ते याच्याने गेलो होतो VIP ने, ते डिफरंट होतं, हे वेगळं आहे. तर ही मेन एंट्री आहे. ट्राफिक इकडे पण ट्राफिक होते गल्ल्यांमध्ये. सीधी एवढी नाही आहे, मागे खूप होती. झालं ना, तर आम्ही त्यानंतर घरी आलो होतो. थोडं परत आराम केला. आता परत जातोय लता मंगेशकर चौक आणि तिकडे जातोय. मला जॅकेट वगैरे घातलं, कारण की काल रात्री आम्ही विसरून म्हणजे घेतलं नव्हतं, पण थंडी खूप वाजत होती. हे आता घेऊन घेतलेलं आहे सोबत. स्वेटर वगैरे पण आहे, म्हटलं जास्त थंडी वाजते, कारण की इकडे नाही का नदीजवळच आहे ना. नदीजवळ असल्यामुळे जास्त थंडी वाजते. थंडी वाजते म्हणून हे जाळून ठेवतात असं त्यांच्या गल्ल्यांमध्ये. आणि मग याच्याने गरम होतं त्यांची गल्ली पूर्ण. खूप ठिकाणी असे बघायला मिळतात. आम्ही आता आलोय वीणा लता मंगेशकर चौकच आहे ना. हे बघा, हे स्तंभ किती भारी बनवलेलं आहे इकडे. भाई का सही, अद्भुत. ही वीणा आपल्या पुण्यामध्ये पण आहे. इफ यू नो पुण्यातल्या सारखी इथूनच पुण्याची हे आली असेल मे बी पुण्याला. इथे बघा, इथे हे असा एक याला काय म्हणता, बाणाचा हे आहे इथे. तर ही वीणा आहे. वीणाच्या त्या अपोजिट साईडला आम्ही होतो. तर तिकडून इकडे आलं की हा तो राम की पगडी म्हणून आहे तो घाट, आय थिंक तोच आहे. तर इथं आलं की बघा, इथं काल पाणी आहे. काल आम्ही नाही का त्या तिकडच्या पुलावर होतो, आज आम्ही ह्या साईडने आलो. इकडून आता बघा, काल पाणी नव्हतं इथे, आज पाणी आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही इथे येत असाल विनेजवळ तर संध्याकाळी या. बिकॉज जर संध्याकाळी जर आले ना तर बघा तो सूर्य दिसतोय का, सनसेट,
होय असा व्ह्यू मिळतो. आमचे असे फोटोज आले डायरेक्ट, तुम्ही इन्स्टाला पाहिले असतील, मी पोस्ट केले असतील तर. हा आहे ना, इथं पण काढू शकतो आपण फोटो. दादा काय नाव आहे याचं? तर आम्ही राम मंदिराला जात होतो. आम्हाला तिकडून दिसलं की जानकी महल पण आहे म्हणून. सो आम्ही आता तिथे जात आहोत. इथून 200 मीटरवरच आहे फक्त. तर आता ते बघू तिथे काय आहे काय नाही मध्ये. ट्रॅफिक 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 इन दी अयोध्या. आई पप्पांनी मस्त पैकी ते गुल्लेर घेतले दोन डायरेक्ट. आणि ते इकडे गावर विकले आता एवढे. तर ते माकडं त्यांना घाबरतात, फक्त दाखवायचं, मारायचं गिरायचं रे, नाही तर आपल्या हरकत दगड मारत फिरतील त्यांना. गुल्लेरने दगड मारण्यासाठी नाही हो, ते मी जस्ट सांगतोय. दगड नाही मारायचं, त्याला फक्त दाखवायचं. पप्पांनी असं घेतलं सहज. सो हे आहे वाटतं, हेच आहे वाटतं जानकी महल. हेच लेट्स गो इनसाइड. आता मेन राम मंदिरात जात आहे. आम्ही ऑटो घेतली आणि ती 2 किलोमीटर होतं इथून तिकडे जायला. तो पायी चालण्यापेक्षा म्हटलं ऑटो घेऊ. काय नाही 20 रुपये सीट घेतात, ते कधी कधी 10 पण घेतात. बार्गेनिंगवर आहे आपलं. आणि सो राम मंदिरात नाईट व्ह्यू. नाही सूरज की प्रतिमाएं पूरा लगी रहती हैं। रात को 6:30 स्टार्टिंग होती है। चलो राम मंदिराजवळ सोडलंय भाई त्यांनी आम्हाला. आता 1 मिनिट भैया, नाईटचं दर्शन करूया आता श्रीराम मंदिरामध्ये. का काही तू थकली काही आता? थकली नाही आहे ना? सो बोलून घ्या पहिले, जाऊ द्या. तर हे आहे रात्रीचा असा व्ह्यू श्रीराम मंदिराचा. आणि इथं आहे आम्ही आता पोहोचलेलो. मे बी इथं पहिले आम्हाला सबमिट करावं लागेल सगळं सगळं. हो, सबमिट करावं लागेल एका लॉकरमध्ये, त्यानंतरच आम्ही मध्ये एंट्री करू शकतो. इथे कुठे गेले पप्पा? आहे सगळे सोबत आहे, आम्ही सगळे सोबत आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर बघा, एंट्री केल्या डाव्या साईडलाच नाही का हे वॉशरूम वगैरे सगळे, आणि ते व्हीलचेअरचं पण आहे. जर कोणी येत असेल म्हातारा व्यक्ती वगैरे, तर इथं सगळं व्हीलचेअरवर घेऊ शकता. म्हणजे व्हीलचेअर घेऊन डायरेक्ट मध्ये घेऊन जाता असं. हां, आता घेऊन चालला. तर असं काही एंट्री आहे. काल आठवत असेल मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर आम्ही तिकडून साईडने जात होतो, बट आता इथून जातोय. तर आहे असा नाईट व्ह्यू एकदम झक्कास असा. एंट्री केल्यानंतर इथं नाही आहे का तुम्हाला लॉकरमध्ये सगळं ठेवावं लागतं, आणि इथे जुता वगैरे ठेवावा लागतो. त्यानंतर इथे एक ते इथं जे आहे ना, मी तुम्हाला शेवटी दाखवतो. इथे एकाने गुप्तदान केलेलं आहे. सो ती गुप्तदानाची रामाची मूर्ती तरी ठेवलेली आहे. त्यानंतर हे जे मंदिर दिसतंय ना, अमावा राम मंदिर आहे, तर इथूनच एंट्री आहे. म्हणजे मेन राम मंदिराची एंट्री पण ते दिसतं बाहेर आहे, पण त्याच्या तिकडूनच एंट्री आहे. सो हे इकडून आले होते आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी, आणि आता आपण इकडे जातोय. सो इकडून गेलं की मध्ये एंट्री आहे. आणि इथं आता मध्ये घेऊन नाही जाऊ देत मोबाईल वगैरे सगळं. सो मी मध्ये ठेवून देतो आणि मग भेटूया. तर आम्ही आत्ता इकडून आलो. ते गुप्त मूर्ती जी दिली एकाने दान केलेली, ती बघून त्याच्याबरोबर फोटो वगैरे काढून इथून आमचं मोबाईलमधलं लॉकर घेतलं, आणि इथून लॉकरमधलं मोबाईल घेतलं, आणि इकडून आमचं जुतं चप्पल घेतलं. सो आता एक्झिट करतोय, आणि आम्हाला अमाराम मंदिरातच परत जायचं आहे. आणि तिथे जाऊन परत तोच प्रसाद घेऊ आपण, कारण की ते खूप जेवण छान होतं. बाकीच्या आम्ही 1-2च हॉटेल ट्राय केले, त्याच्यापेक्षा तर हे चांगलं होतं. सो तिथं आता जेवायला जाऊ आम्ही. असं काही दिसतं राम मंदिर. माहीत नाही माझ्यावर फोकस झाला होता का नाही. हे नाईटला माझा कॅमेरा एवढा छान नाही आहे. सो दिस इज द एक्झिट. आणि हे होतं जनरल दर्शन. काल आपण VIP मधनं घेतलं. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जनरलनेच जा, एवढा काही वेळ नाही लागला. जसा VIPची लाईन आहे सेम त्याच प्रकारे
जनरलची पण लाईन पटापट पुढे जाते आणि उलट जनरलला जास्त मंदिर पाहायला मिळतं VIP ला असं आहे की जिथून गेले तिथून वापस या. जनरलला तसं नाही, गेले मग तिकडून दुसरीकडनं वापस या. इतका मोठा परिसर केला, इतके मंदिरं बांधले जात आहे, खूप मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे डायरेक्ट. सो उघडल्यावर पुन्हा एकदा आपण इथे येऊ, पूर्णपणे उघडीन ना तेव्हा पुन्हा येऊ इथे. एक्झिट केल्यावर नाही काही तशी तारसई पण आहे. सो इथं तारसईमधनं प्रसाद मिळतो आपल्याला खायला. अरे हे गेले सगळे पुढे, कोणी नाही आहे का भाई माझ्यासोबत? हां आहे, आई पप्पा आहे माझ्यासोबत. इथून प्रसाद घेऊ चला. प्रसाद हा खिचडी काय माहिती. हां खिचडी आहे, खिचडी. तरी ते खिचडीचा प्रसाद मिळतो. सो इथं अशा प्रकारे मिळतो बघा. इथून चमचा घेतलं. चला तारसईमधनं आम्ही मस्तपैकी प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसाद खातोय. तर अशा प्रकारे आमचं इथेच जेवण झालेलं आहे. खिचडी खाऊन आम्ही 2-3दा मस्तपैकी घेतलं, कारण की तिथे काही कोणी कुपन वगैरे काही सिस्टीम नाही आहे. सो जा घ्या मस्त. तर आम्ही तसंही त्या ह्याच्यात जाणार होत्या मावराम मंदिरात, त्याच्यापेक्षा इथं खाल्लं. सो आता डायरेक्ट घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. मग उद्याचा पुढचा नवीन ब्लॉगमध्ये नवीन बघा. सो आता मी विचार केला की इथेच व्लॉगला एंड करूया. हां तर इथेच व्लॉगला एंड करूया, बिकॉज आता काहीच नाही दाखवायला, कारण की राम मंदिराचं पूर्ण दर्शन झालेलं आहे. जर रस्त्यात काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवेल, किंवा काही असलं तर व्हिडिओच्या शेवटला टाकेल, नाही तर डायरेक्ट इथंच एंड करतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग Day 2 अयोध्यामधला तर ते सांगा. या आधीचाही कसा वाटला ते सांगा. आणि चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. पुढच्या दिवशी उद्या आम्ही वाराणसीला जाणार आहे. सो ते ट्रॅव्हलमध्ये राहील. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. चला बाय बाय. रसोई जी होती ना सीता रसोई, त्याच्या बाहेर आल्यावरच इथे एक मार्केट आहे छान असं. सो या मार्केटमधनं तुम्ही काहीही घेऊ शकतात. व्लॉग एंड केल्यानंतर मला हे दिसलं आणि इथं खूप साऱ्या वस्तू आहे. सो दिस इज वन ऑफ द गुड प्लेस टू बाय सम स्टफ.